हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे ओहम्स लॉ, देन रेजिस्टन्स, देन स्पेसिफिक रेजिस्टन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस, दॅट इज सिरीज कॉम्बिनेशन, पॅरल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस, आणि त्याचे इक्वेशन बघणार आहे. अँड देन फायनली हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, दॅट इज अ जूल्स लॉ हे बघणार आहे. आणि या सगळ्या आर्टिकलवरचे आपण एक एक प्रॉब्लेम, न्यूमरिकलचे प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व्ह करून बघणार आहे. ओके, सो आज आपण पाहणार आहे करंट. Okay, it is denoted by capital letter I. So current जो फंडामेंटल कॉज आहे दॅट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सो त्यासाठी आपण तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर माहीत पाहिजे. जसं की आपण प्रिव्हियस काही लेक्चर्समध्ये आपण बघितलं की सेंटरला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरच्या, दॅट इज नोन ॲज प्रोटॉन्स. सेंटरला प्रोटॉन्स आहेत आणि त्याच्या अराउंड काय होतात, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. सो जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन सेंटरमध्ये आहेत, फॉर एक्झाम्पल 6 प्रोटॉन असतील तर तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय होतात, या ऑर्बिटमध्ये फिरतात. आणि ज्या नंबर ऑफ प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनवर हा कोणता ॲटम आहे तो आयडेंटिफाय केला जातो. सपोज 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन असेल तर त्याला आपण म्हणतो कार्बन ॲटम. 6 प्रोटॉन आणि 6 इलेक्ट्रॉन यामध्ये असतील, फिरत असतील तर काय म्हणतो आपण, दॅट इज कार्बन ॲटम. त्याच्यामध्ये सपोज 8 प्रोटॉन आणि 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिजन ॲटम. सिमिलरली 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन असेल दॅट इज हायड्रोजन ॲटम. देन 2 प्रोटॉन अँड 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर दॅट इज नोन ॲज हेलियम ॲटम. लाईकवाईज आपण हे पिरियडिक टेबलमधले एलिमेंट जस्ट बाय चेंजिंग द नंबर ऑफ प्रोटॉन इलेक्ट्रॉन तयार करू शकतो. अशा प्रकारे म्हणजे कोणता एलिमेंट आहे पिरियडिक टेबलमध्ये आयडेंटिफाय करू शकतो. सो यापैकी काही जे एलिमेंट्स आहेत, काही पिरियडिक टेबलमधले एलिमेंट्स आहेत त्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे की काही क्लोजली बाउंड इलेक्ट्रॉन्स असतील आणि काही जे आउटर ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स आपण त्याला म्हणतो. आणि जेव्हा लूजली बाउंड इलेक्ट्रॉनचे जे ॲटॉम्स आहेत त्यापासून सपोज एखादा ऑब्जेक्ट बनत असेल, फॉर एक्झाम्पल आयर्नचा रॉड आहे हा. ओके, दिस इज आयर्न रॉड. सो आयर्न रॉडमध्ये काय असतील की लूजली बाउंड इलेक्ट्रॉनमध्ये असे फ्री इलेक्ट्रॉन खूप सारे असतील. सो लॉट ऑफ इलेक्ट्रॉन्स आर फ्री टू मूव्ह इन द आयर्न रॉड. ओके, सो यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असतील. आणि काही दुसरे एलिमेंट्स असतील की ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाहीत. त्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, प्लॅस्टिक आहे, रबर आहे. आणि असे फ्री इलेक्ट्रॉन ज्यामध्ये मूव्ह होतात त्यामध्ये कोण कोण आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे. ऑल मेटल्स कसे आहेत ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही त्यांना आपण काय म्हणतो, इन्सुलेटर. इन्सुलेटरचे एक्झाम्पल काय आहे की प्लॅस्टिक आहे, रबर आहे, सो एलिमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काय फ्री इलेक्ट्रॉन्स नाहीत. सो अशा केसमध्ये ज्यावेळी फ्री इलेक्ट्रॉन याच्यामधून मूव्ह होत असतील, फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल असतील, अशा ऑब्जेक्टला किंवा अशा एलिमेंटचे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण सपोज पोटॅन्शियल डिफरन्स अप्लाय केला, म्हणजेच बॅटरी कनेक्ट केली अशा प्रकारे. सो बॅटरीचं सिम्बॉल अशा प्रकारे, एक हॉरिझॉन्टल लाईन आहे ती थोडी जास्त लांब आहे, एक छोटी लाईन आहे. जी लांब लाईन आहे त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. सो कन्व्हेन्शनली जी डायरेक्शन आहे करंटची, करंट कसा फ्लो होतो म्हणतो आपण पॉझिटिव्ह एंड टू द निगेटिव्ह एंड. अशा प्रकारे करंट फ्लो होतो जर बॅटरी आपण अशी कनेक्ट केली तर. याला काय म्हणतो आपण, कन्व्हेन्शनल करंट. ओके, सो काय होईल की इथं पॉझिटिव्ह चार्ज अप्लाय केल्यामुळं या रॉडच्या या एंडला काय होईल की पॉझिटिव्ह चार्ज होईल, या एंडला निगेटिव्ह चार्ज आहे, सो इथे येईल निगेटिव्ह. इथं पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे काय होईल की इथले जे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतील की या दिशेनं ॲक्सेलरेट होतील. ओके, अट्रॅक्ट केले जातील पॉझिटिव्ह एंडला. सो सगळे इलेक्ट्रॉन काय होतील की या दिशेने अट्रॅक्ट होतील. सो इथे लॅक ऑफ जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन वायरमधून यामध्ये एंटर करतील आणि हे वायरमध्ये कुठून येतील, बॅटरीच्या निगेटिव्ह एंडमधून. सो जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे तो अशा प्रकारे होईल. ओके, या प्रकारे. आता याऐवजी या रॉडच्या ऐवजी आपण काय केलं असतं, इथं जर बल्ब जोडला असता तर बल्ब काय झाला असता, तो ग्लो झाला असता. ओके, सो याच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या साहाय्याने हा फ्लो होतो आणि आपण काय म्हणतो की त्यातून करंट फ्लो झाला. सो इलेक्ट्रॉनची मोशन आहे ती अशा प्रकारे, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉनिक करंट. सो हा कन्व्हेन्शनल करंट तो असा आहे आणि इलेक्ट्रॉनिक करंट आहे तो असा आहे. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय की इलेक्ट्रॉनचं म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं ज्यावेळी डिस्कवरी झाली त्यावेळी इलेक्ट्रिसिटी कशामुळे फ्लो होते हे माहीत नव्हतं. सो त्यावेळी एक कन्व्हेन्शनल डायरेक्शन ठरवली गेली, इलेक्ट्रॉन अशा प्रकारे फ्लो होतो पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड अशा प्रकारे. नंतर स्टार्टिंग ऑफ 20th सेंचुरी जे थॉम्सनने इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केल्यानंतर काही वर्षानंतर असं लक्षात आलं की करंट आहे तो इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळं ऑब्झर्व होणारे थिंग आहे. इलेक्ट्रॉनच्या फ्लो
हा त्याचा बेसिक आहे. सो इलेक्ट्रॉनचा फ्लो तर कन्व्हेन्शनल डायरेक्शनच्या करंटच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. सो आपण याला काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक करंट डायरेक्शन. म्हणजे इलेक्ट्रॉन अशा प्रकारे फ्लो होतात, विच इज एक्झॅक्टली अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. द कन्व्हेन्शनल करंट ही इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. दिस इज द रिअल कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक करंट. सो आता आपण करंट म्हणजे एक्झॅक्टली काय डेफिनेशन याची बघणार आहे. करंट म्हणजेच काय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पासिंग थ्रू पर युनिट एरिया. इथं सपोज आपण हा जो रॉड आहे इथं आपण काय केलं की असा एक युनिट एरिया घेतला आणि या युनिट एरियामधून किती इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत पर युनिट टाइम, याला काय म्हणणार आहे आपण करंट. सो करंट इक्वल टू चार्ज पर युनिट टाइम. ओके. सो चार्ज आपण सपोज क्यू लेटरने डिनोट केलं आणि टाइम आहे तो स्मॉल टीने डिनोट केलं तर क्यू बाय टी. आणि करंटचं जे सिम्बॉल आहे ते काय आहे, कॅपिटल आय. सो फॉर्म्युला आपला कसं लिहिता येईल आपल्याला, आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी, चार्ज पर युनिट टाइम. ओके. सो करंट कशामध्ये मेजर केला जातो, करंटचं जे एस आय युनिट आहे ते काय आहे, एम्पियर आहे, एम्पियर. सो एम्पियर आपण अजून कशा प्रकारे लिहू शकतो, चार्ज पर युनिट. चार्जचे युनिट काय आहे, कुलोम आणि टाइमचं आहे सेकंद. हे असंही तुम्ही लिहू शकता, कुलोम पर युनिट टाइम. ओके, कुलोम पर युनिट टाइम. सो एम्पियर इक्वल टू कुलोम पर युनिट टाइम. आता या इथून आपण काय करू शकतो की एक एम्पियर म्हणजे एक्झॅक्टली किती हे डिफाईन करू शकतो. कसं करू शकतो, जर इथं युनिट प्लेस केलं म्हणजेच काय 1 एम्पियर इक्वल टू ह्याच फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, आय इक्वल टू क्यू बाय टी. हे 1 एम्पियर कधी येईल, ज्यावेळी चार्ज आहे तो 1 कुलोम असेल आणि टाइम आहे ते 1 सेकंद असेल. सो 1 कुलोम डिवाइड बाय 1 सेकंद असं लिहिलं आपण तर काय येईल, आन्सर 1 डिवाइड बाय 1 येईल आणि इकडे एम्पियर येईल. म्हणजे डिफाईन करू शकतो 1 एम्पियर करंट कधी म्हणू शकतो, व्हेन 1 कुलोम चार्जेस पासिंग थ्रू द युनिट एरिया पर सेकंद. ओके, एका युनिट एरियामधनं एका सेकंदामध्ये 1 कुलोम चार्जेस जर पास होत असतील तर तो जो करंट आहे फ्लो होणार त्याला काय म्हणतो आपण, 1 एम्पियर करंट म्हणतो. सो आता क्वेश्चन असा आहे की 1 कुलोम चार्जेस म्हणजे एक्झॅक्टली किती. सो 1 कुलोम चार्जेस मीन्स किती हा प्रश्न आहे. सो 1 कुलोम चार्ज इक्वल टू हाऊ मच इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स किंवा हाऊ मच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती, असा प्रश्न आहे आपला 1 कुलोम चार्जमध्ये इलेक्ट्रॉन. सो आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की एका इलेक्ट्रॉनवर किती चार्ज आहे. सो एका इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ओके, आपण लास्ट काही लेक्चरमध्ये बघितलं आहे, दॅट इज 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. एवढा व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. म्हणजे 1.6 हा जर पॉईंट आपण कितीने शिफ्ट करायला गेलं बा 19ने शिफ्ट केला म्हणजे 0.0000 असे 19 टाइम्स येईल आणि देन 16 येईल आणि दॅट युनिट येईल त्याचं कुलोम. इतका स्मॉल चार्ज असतो इलेक्ट्रॉन्सवर. सो 1 कुलोम चार्ज येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल. सो आपण असं एक इक्वेशन तयार करूया, x number of electrons equal to 1 coulomb. Okay, x number of electron tends to 1 coulomb charges. So आता x number of electron वर किती चार्ज असेल तर आपण सिम्पली लिहू शकतो x मल्टिप्लाय बाय एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम करस्पॉन्ड्स टू 1 कुलोम चार्ज. ओके, सो आपल्याला काय करायचं की एक्स हा नंबर फाइंड आउट करायचा. सो मी हा जो फॅक्टर आहे तो काय करणार, यानं डिवाइड करणार. सो एक्स इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके, आता हे मला डिवाइड करायचं, हे 10⁻⁻19 आहे ते वरती निघून जाईल. सो मला इथे मिळेल 10⁻+19 डिवायडेड बाय 1.6. सो मी यातले एक झिरो आहे तो इकडे शिफ्ट घेतो, म्हणजे हे मी असं लिहिलं तर चालते का बघा, 10⁻19 आहे हे असं लिहिलं तरी चालते, 10 मल्टिप्लाय बाय 10⁻18. ओके, हे कंबाईन केलं तर 10⁻19 येतं डिवायडेड बाय 1.6. ओके, आता हे 1.6 ना 10ला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं, काय येणार आहे. किंवा सिम्पली तुम्ही असं करू शकता की हा इथला एक पॉईंट शिफ्ट केला आणि सेम इकडचा एक पॉईंट शिफ्ट करायचं, म्हणजे वरती काय होईल बघा, इथं होईल 100 आणि खाली होईल 16. याचा पॉईंट मी मग किंवा अप्पर अँड लोअर म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला 10 मल्टिप्लाय केलं, ह्याला 10 मल्टिप्लाय केलं हे 16 झालेलं, पण 10 मल्टिप्लाय केलं 100 झालं, हे 10⁻18 ॲज इट इज. ओके, सिम्प्लिफिकेशनसाठी आता काय करायचं, तुम्हाला 100ला 16 डिवाइड करायचं आहे. सो काय येणार आहे आपलं हे 1696 खाली 4 राहिले, 16 2 32 8 राहिले,
1685. ओके, 6.25 into 10⁻18. okay, that is the number of electrons in one coulomb charge. ओके, सो इतके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील एका कुलम चार्जमध्ये. सो आता आपल्याला इझी झालं हे डेफिनेशन करण्यासाठी की किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास व्हायला लागतील 1 एम्पियर चार्ज 1 एम्पियर करंट फाडण्यासाठी. सो ते नंबरचा इलेक्ट्रॉन एवढा मोठा आहे 6.25, म्हणजे हा जो पॉईंट आहे किती 18 शिफ्ट करायला लागेल, म्हणजे 62500 असे 16 झिरो द्यावे लागतील आपल्याला 625 वरती, त्यावेळी हा नंबर एवढा मोठा येईल. सो एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे हाच नंबर तुम्ही कसा लिहू शकता 625 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, 16 म्हणजे हा पॉईंट आहे तो आपण 18 शिफ्ट केला. एवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पास होतील एका सेकंदमध्ये, त्यावेळेचा जो करंट आहे त्याला आपण म्हणतो आपण 1 एम्पियर करंट. सो नेक्स्ट पार्ट ऑफ आवर लेक्चर इज ओहम्स लॉ. ओके, ओहम्स इज अ नेम ऑफ सायंटिस्ट आणि त्यांनी एक लॉ डिझाईन केला, दॅट लॉ इज नोन ॲज अ ओहम्स लॉ. ओके, सो अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर, कोणताही कंडक्टर घेतला आणि त्याची फिजिकल स्टेट सेम राहत असेल, फॉर एक्झाम्पल दिस इज अ कंडक्टर आणि याच्याकडून आपण काय केलं की बॅटरी अप्लाय केली, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. So conventional current flow in this direction and electronic current will flow in this direction. So कधी कधी काय होतं की हेवी करंट पास झाल्यानंतर काय होतं की हा जो कंडक्टर आहे याचं टेम्परेचर राईज होतं, किंवा दुसरे कोणतेही फिजिकल स्टेट, किंवा सपोज आपण हे झालं त्याचं इंटरनल कॉज ड्यू टू द करंट टेम्परेचर राईज होणे, किंवा आपण एक्सटर्नल याच्यावरती काय केलं फोर्स अप्लाय केला, याचं साईज आणि शेप चेंज केलं, किंवा याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, किंवा ह्याला हीट केलं, ओके बर्नर लावून हीट केलं. सो या केसमध्ये काय होतं की याची फिजिकल स्टेट चेंज होईल. बट ओम्स लॉनं जो लॉ स्टेट केला त्यानं असं कंडिशन घातले की इफ देर इज अ नो चेंज इन अ फिजिकल कंडिशन. कोणकोणते फिजिकल कंडिशन, ज्याची लेंथ सेम राहील, लेंथ सेम आहे, टेम्परेचर सेम आहे, मटेरियल सेम आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सेम आहे, अशा केसमध्ये ह्याच्या अक्रॉस जे तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे व्ही, आणि यातून जो फ्लो होणारा करंट आहे आय, दे आर प्रोपोर्शनल टू इच अदर. ओके, व्ही इज प्रोपोर्शनल टू आय म्हणू शकतो, किंवा आय इज प्रोपोर्शनल टू व्ही. ओके, बोथ आर द सेम, आय इज प्रोपोर्शनल टू व्ही. सो करंट याच्या अक्रॉस जे व्होल्टेज अप्लाय होणार आहे बोथ एंडला, त्याला काय म्हणतो आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स व्ही, आणि इथून फ्लो होणारा याच्यातून फ्लो होणारा करंट जो आहे त्याला दॅट इज नोन एज आय. सो इफ that Ohm's law state that if physical state of conductor remaining the same, the electric current flowing through the conductor is directly proportional to the potential difference applied across it. याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आपण अप्लाय करतो त्याच्यावरती प्रोपोर्शनल आहे. सो आपण काय केलं, जो हा लॉ आहे तो सिम्प्लिफाय केला. व्ही इज प्रोपोर्शनल टू आय आहे, सो आपण काय म्हणतो की प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं, मल्टिप्लाय विथ सम कॉन्स्टंट, आणि दिस आय मल्टिप्लाय बाय आय. देन आय हा जो करंट आय आहे तो आपण या साईडला घेतो, इथं मल्टिप्लाय, इथं काय होईल डिव्हिजन होईल, व्ही डिवायडेड बाय आय. आणि हा जो कॉन्स्टंट आहे दॅट कॉन्स्टंट इज नोन ॲज अ रेजिस्टन्स. सो त्याचा सिम्बॉल आहे आय आर. सो व्ही डिवायडेड बाय आय इक्वल टू आर, किंवा असं म्हटलं जातं व्ही इज इक्वल टू आय आर, दॅट इज नोन ॲज ओहम्स लॉ. सिम्पली व्ही इज इक्वल टू आय आर. इथं जो आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला रेजिस्टन्स म्हटलेला आहे त्याच्या काय प्रॉपर्टी आहेत बघा. सो किंवा या इक्वेशन बघूया आपण, या इक्वेशनवरून आपण रेजिस्टन्ससाठी, किंवा या इक्वेशन आपण रेजिस्टन्ससाठी लिहू शकतो, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय. याचंच मिनिंग काय आहे की रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही अँड रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही म्हणजेच काय आहे की ज्यावेळी याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आपण वाढवणार 1 व्होल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट, तेव्हा याचा जो रेजिस्टन्स आहे तो वाढणार. आणि दुसरी काय प्रॉपर्टी आहे, रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू करंट, म्हणजे करंट जेवढा जास्त असणार आहे तेवढा रेजिस्टन्स कमी, आणि रेजिस्टन्स जेवढा जास्त आहे तेवढा करंट कमी. म्हणजेच रेजिस्टन्स काय करतो की करंटला अपोज करतो.
तेवढा रेजिस्टन्स आपण या मटेरियलचा वाढवू तेवढा काय होणार आहे, करंट कमी होणार आहे अकॉर्डिंग टू दिस रूल. सो रेजिस्टन्स काय करतो, रेजिस्टन्स इज अ अपोजिशन टू द करंट. ओके, याच्यावरून तुम्ही इझिली सांगू शकता की रेजिस्टन्स इज अ अपोजिशन टू द करंट. सो रेजिस्टन्स ही एक प्रॉपर्टी आहे मटेरियलची आणि त्याचं जो रेजिस्टन्सचं जे युनिट आहे ते ओहमच्या नावावरून ठेवण्यात आले, दॅट इज नोन ॲज ओहम, किंवा हे डिनोट केलं जातं असं सिम्बॉल ओहम. ओके, ग्रीक सिम्बॉल ओहम. सो सपोज आपण एखाद्या मटेरियलचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम, तर आपण असं लिहितो 10 आणि हे सिम्बॉल ओहम, 10 ओहम. लक्षात. सो रेजिस्टन्स काय आहे, रेजिस्टन्स इज अ अपोजिशन टू द करंट. सो याच्या अपोजिट काय असणार आहे, अपोजिट काय असणार आहे, कंडक्टन्स. सो कंडक्टन्स इज इक्वल टू अपोजिट टू द करंट म्हणजेच काय, इनवर 1 रेजिस्टन्स, किंवा काय म्हणतो आपण त्याला रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण कंडक्टन्स. सो कंडक्टन्सचं युनिट काय येणार आहे मग, ओहमवरून 1 ओहम किंवा ओहम रेस टू -1 असं लिहू शकतो आपण, ओहम रेस टू -1. त्याला दुसरं असंही म्हटलेलं आहे सायमेन असंही म्हटलं जातं, SIEMENS सायमेन्स, आणि हे किंवा शॉर्टमध्ये ते कॅपिटल एसनं पण डिनोट केलं जातं. ओके, सो सायमेन्स इज करस्पॉन्ड्स टू ओहम रेस टू -1. ओके, सेम थिंग आहे. कंडक्टन्स इज इक्वल टू 1 रेजिस्टन्स. लक्षात. बट रेजिस्टन्स काय आहे की एखाद्या पर्टिक्युलर मटेरियल घेतलं, फॉर एक्झाम्पल कॉपर घेतलं, तर त्याच्या वेगवेगळ्या फिजिकल साईज आणि शेप त्याचा रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया की एक रेजिस्टिव्ह वायर ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया आहे ए आणि त्याची लेंथ आहे एल, आणि जर त्याची आपण लेंथ वाढवली तर त्याचा रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे कॉपरच वायर आहे, मटेरियल तर सेम आहे, बट त्याची फिजिकल प्रॉपर्टी आपण चेंज केली, लेंथ वाढवली तर त्याचं काय होतं, रेजिस्टन्स चेंज होतो. किंवा कॉपरचीच वायर घेतली आणि त्याचं काय केलं आपण, जाडी वाढवली. ओके, जर थिक वायर घेतली तर काय होतं, याचा रेजिस्टन्स वेगळा असतोय. सो फिजिकल प्रॉपर्टीवरती काय होतं की याचा रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणजे थिकनेस, याची जाडी, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला किंवा लेंथ वाढेल तर काय होतं की रेजिस्टन्स चेंज होतो. म्हणजे रेजिस्टन्स ही कोणती फंडामेंटल प्रॉपर्टी नाही आहे. सो एक नवीन कन्सेप्ट डिझाईन केला गेला, दॅट इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा त्याला दुसरं नाव आहे रेजिस्टिव्हिटी. ओके, आणि ते ग्रीक सिम्बॉल रो, असं याला रो एस म्हटलं जातं, आणि कसं वाचायचं आहे, रो RHO. ओके, यामधलं एच सायलेंट आहे, रो असं म्हणायचं याला. सो स्पेसिफिक रेजिस्टन्स हे पर्टिक्युलर एलिमेंटचं सेम असणार आहे. म्हणजे कॉपरची स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स हा फिक्स असणार आहे. आयदर तुम्ही त्याची लेंथ चेंज करा, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज करा, स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असणार आहे, फिक्स असणार आहे. सो तुम्ही स्पेसिफिक रेजिस्टन्सची व्हॅल्यू सांगून तुम्ही इझिली सांगू शकता की हा मेटल आहे, कंडक्टर आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, वॉट एव्हर त्याचं कोणतं मटेरियल आहे, तुम्ही स्पेसिफिक रेजिस्टन्सवरून इझिली सांगू शकता. कारण तो जो फॅक्टर आहे लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा आपण काय करतो, फॉर्म्युला अशा प्रकारे डिझाईन करतो की तो काढून टाकतो. सो असं ऑब्झर्वेशन असं झालेलं आहे की रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स आहे तो लेंथच्या प्रोपोर्शन आहे. म्हणजेच काय, छोटी लेंथ असेल तर रेजिस्टन्स कमी असतो, जशी आपण लेंथ वाढत जाऊ तसं रेजिस्टन्स वाढत जातो. सो रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ वाढेल तसा रेजिस्टन्स वाढत जाणार आहे. दुसरी एक ऑब्झर्वर थिंग आहे की रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे ही वायर आहे, मटेरियल फिक्स आहे, याचं आपण काय केलं, थोडी जाडी वाढवली, म्हणजेच काय केलं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा वाढवला, अजून थोडी जाडी वाढवली, म्हणजे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला. जाडी वाढवतो म्हणजेच काय करतो आपण, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन त्याचा वाढवतो. सपोज हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, तर काय होतं की असे हे छोटे छोटे वायर्स खूप सारे अवेलेबल्स होतात, खूप सारे पाथ तयार होतात. सो काय होतं की ह्याची रेजिस्टन्स कमी होतो, म्हणजेच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जेवढा आपण वाढवू तेवढा रेजिस्टन्स काय होतो, कमी कमी होत जातो. सो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि रेजिस्टन्स कशा आहेत, एकमेकाला इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे. सो हे दोन इक्वेशन आपण एकत्र केली. सो रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. आणि हे आपण काय केलं, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून टाकलं तर आपल्याला काय करायला लागतं, एका कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायला लागतं. दॅट कॉन्स्टंट इज नोन ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स, देन एल इज ॲज इट इज, ए इज ॲज इट इज. सो दिस इज अ रिलेशन बिटवीन रेजिस्टन्स अँड स्पेसिफिक रेजिस्टन्स. याच्या सहाय्याने आपण काय करणार आहे आता,
याच्या साईडनं आपण रोची व्हॅल्यू लिहिणार आहे. सो मला रो लिहायचं आहे. रो लिहिताना मी काय करणार, ए आहे तो या साईडला लिहिला, काय होईल आर मल्टिप्लाय बाय ए. ए लिहिता न्यूमरेटरमध्ये, इकडे काय होईल डिनॉमिनेटरमध्ये जाईल. सो अशा प्रकारे लिहिता येईल आपल्याला. सो आता आपल्याला मला इथं स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट लिहायचं आहे. ओके, सो या तिन्हीची कंबाईन युनिट मला करावं लागेल. कसं करता येईल, रेजिस्टन्स युनिट काय आहे, रेजिस्टन्स युनिट आहे ओहम. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, एरियाचं युनिट आहे मीटर स्क्वेअर, डिवाइड बाय लेंथचं युनिट काय आहे मीटर. सो यातला मीटर 1 मीटर कॅन्सल होऊन जाईल, इथं काय होईल ओहम मीटर. सो स्पेसिफिक रेजिस्टन्स किंवा रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे ओहम मीटर. ओके, आता आपण हे डिफाईन पण करू शकतो. रेजिस्टिव्हिटी डिफाईन कशी करता येतील बघा. जर आपल्याला रेजिस्टिव्हिटी डिफाईन करायची आहे तर आपण काय करणार आहे की असं एक मटेरियल घेणार आहे ज्याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, त्याची लेंथ ब्रेड्थ अशा प्रकारे ओके, दिस इज 1 मीटर, दिस इज 1 मीटर आणि लेंथ आहे ती पण 1 मीटर. अशा प्रकारे घेतलं आणि काय केलं, असं करंट पास केलं याच्यातून. सो याचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन 1/1 काय येईल, एरिया येईल 1 मीटर स्क्वेअर. ओके, 1 मीटर स्क्वेअर. याची लेंथ किती येणार आहे, दॅट इज ऑल्सो 1 मीटर. सो रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेजिस्टन्स, एरियाची व्हॅल्यू घेतली 1 मीटर, लेंथची व्हॅल्यू घेतली 1 मीटर. आता आपण रेजिस्टिव्हिटी डिफाईन करू शकतो. सो रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू, आता हे काय येणार आहे बघा, आर मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू काय येणार आहे आरच. म्हणजे रेजिस्टिव्हिटी इज अ रेजिस्टन्स. रेजिस्टिव्हिटी रेजिस्टन्स कधी असेल, फॉर 1 मीटर एरिया, एरिया 1 मीटर असेल, 1 मीटर स्क्वेअर आणि लेंथ पण 1 मीटर असेल तर. सो डिफाईन कसं करू शकतो आपण, रेजिस्टिव्हिटी इज अ रेजिस्टन्स ऑफ 1 मीटर एरिया पर युनिट लेंथ, किंवा आपण युनिट एरिया आणि युनिट लेंथ असं पण म्हणू शकतो. रेजिस्टिव्हिटी इज अ रेजिस्टन्स ऑफ युनिट एरिया पर युनिट लेंथ, अशी आपण डेफिनेशन याची करू शकतो. ठीक आहे. सो आता याच्या हे रेजिस्टिव्हिटी झालं. याच्या अपोजिट काय असणार आहे, हे झालं रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटीच्या अपोजिट काय असणार आहे, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 रेजिस्टिव्हिटी. ओके, सो याचा अपोजिट फॉर्म्युलेशन पण अपोजिट होणार आहे. एल वरती येईल, आर डिवाइड बाय डिनॉमिनेटरला येऊन जाईल, एल डिवाइड बाय आर अपॉन ए. जसं हे जो युनिट आहे ओहम मीटर, सो याचं युनिट असणार आहे 1 ओहम मीटर. पण 1 ओहमचं काय युनिट आहे, सेम एन आहे, म्हणजे कॅपिटल एस आणि पर मीटर. ओके, सो याचं युनिट आहे ओहम पर सेम एन पर मीटर. नेक्स्ट पार्ट ऑफ आवर लेक्चर इज रेजिस्टन्स इन सेरीज. रेजिस्टन्स इन सेरीज. सेरीज म्हणजे काय, एका पाठोपाठ एक. आणि रेजिस्टन्स आहेत ते अशा सिम्बॉल दाखवले जातात. ओके, दिस इज अ सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. ओके, असे सेरीज रेजिस्टन्स आहेत ते सेरीज म्हणजे एकानंतर एक असे जोडले तर त्याचं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय येणार आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. सो आपण काय केले, हे 3 रेजिस्टन्स आहेत ज्याची व्हॅल्यू आहे, एकाचे R1, दुसऱ्याचे आहे R2, तिसऱ्याची व्हॅल्यू आहे R3. हे काय केलं की एका बॅटरीला कनेक्ट केले, पोटेन्शियल डिफरन्स याच्या अक्रॉस अप्लाय केला, जो पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आहे I, आणि सो याच्यातून फ्लो होणारा करंट किती आहे I. सो व्होल्टेजची व्हॅल्यू आहे V, पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आहे V आणि फ्लो होणारा करंट आहे I. सो काय करंट काय होईल, हा फ्लो होईल R1 मधून, R2 मधून, R3 मधून फ्लो होईल आणि परत हा बॅक काय होईल बॅटरीमध्ये फ्लो होईल. सो आता हे तिन्ही जर याचे इक्विव्हॅलेंट आपल्याला काढायचं आहे, म्हणजे तिन्हीचं एकत्रित काय येणार आहे, त्याचा जो इक्विव्हॅलेंट आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, सिरीज आहे, सो आपण म्हणणार आहे RS, हा त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असणार आहे. सो आपण चेक करणार आहे की हे तिन्हीचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती येतोय आणि त्याला आपण नाव देणार आहे RS. सो आपण ईच टाइम जो ओहमचा लॉ आहे, काय ओहमचा लॉ, V इज इक्वल टू IR, तो ईच ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी अप्लाय करणार आहे. सो आता हे 3 जे रेजिस्टन्स आहेत त्यातून फ्लो होणारा करंट कसा आहे, सेम आहे. इथून पण करंट I फ्लो होईल, इथून करंट I फ्लो होईल, या तिन्हीतून जो फ्लो होणारा करंट आहे तो सेमच आहे. आणि जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज मात्र इथं डिवाइड होईल. सो पहिल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते काय असेल, त्याला आपण नाव देऊ V1. दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे त्याला आपण नाव देऊ V2 आणि तिसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे त्याला आपण नाव देऊ V3. सो हे व्होल्टेज काय झालं, डिवाइड झालेलं आहे. सो आपण इथं जे व्होल्टेज आहे इथं आपण काय करणार आहे, या एवढ्या सर्किटला आपण काय करणार, ओहम्स लॉ अप्लाय करणार आहे. ओहम्स लॉ काय सांगतो, व्होल्टेज अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज डायरेक्टली, किंवा व्होल्टेज अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज इक्वल टू करंट फ्लोईंग थ्रू इट आणि व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. सो इथं मी जर फर्स्ट ठिकाणी ओहम्स लॉ अप्लाय केला तर माझं काय, व्होल्टेज किती आहे पहिल्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस V1. सो करंट फ्लोईंग थ्रू यातून जाणारा करंट किती आहे, दॅट इज I, आणि रेजिस्टन्स इथला किती आहे R1. ओके, सो नेक्स्ट फॉर सेकंड रेजिस्टन्स इथे केले, याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे V2, फ्लो होणारा करंट किती आहे इज I,
आणि याचा रेजिस्टन्स किती आहे R2. सो सिमिलरली V3 थर्ड रेजिस्टरसाठी V3 इज इक्वल टू IR3. आणि होल म्हणजे हे तिन्हीचा आपण सपोज कंबाईनली इक्विव्हॅलंट एकच रेजिस्टन्स आहे, आपण असं मानलं एकच रेजिस्टन्स आहे आणि त्याला नाव दिलं RS. तर याच्या अक्रॉस यातून RS मधून फ्लो होणार करंट किती आहे I, याच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे V. ओके, सो V इज इक्वल टू RS इंटू I. ओके, सो आता हे जे V1 V2 V3 काय आहेत हे एकत्रित केल्यानंतर हे V आहे, बॅटरीचं पोटेन्शियल आहे तेच डिवाइड झालेलं आहे. सो मी असं लिहिलं तर चालते का बघा, V इज इक्वल टू V1 प्लस V1 प्लस V2 प्लस V3. ओके, सो हे V काय आहे या इक्वेशनवरून लिहिलं मी RS इंटू I इज इक्वल टू V1 ची व्हॅल्यू किती आहे, V1 ची V2 ची V3 ची व्हॅल्यू दिली ते आपण इथे एकत्रित टाकणार आहे. काय V1 ची व्हॅल्यू आहे IR1, V2 ची व्हॅल्यू आहे IR2, V3 ची व्हॅल्यू आहे IR3. यातील जो कॉमन फॅक्टर आहे I तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढूया, I इंटू ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस R3. ओके, या साईडला काय आहे RS इंटू I. हा जो I दोन्ही साईडला फॅक्टर आहे तो कॅन्सल आउट झाला. सो RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. सो ज्यावेळी आपण कॉम्बिनेशन सिरीजमध्ये करतो म्हणजे एका पाठोपाठ करतो त्यावेळी जी इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो कसा असतो, ॲडिशन ऑफ ऑल दिस रेजिस्टन्सेस. सो जो लॉ ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज तो कसा लिहिता येईल आपल्याला, लॉ ऑफ रेजिस्टन्स इन सिरीज स्टेट दॅट द रिझल्टंट of number of resistances in series is equal to sum of the individual resistances. सगळ्याच इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सची काय असणार आहे ती सम असणार आहे, ॲडिशन असणार आहे. ओके, सो दॅट इज नोन ॲज अ सेरीज लॉ. ओके, सेरीज इन रेजिस्टन्स किंवा सेरीज लॉ असं म्हटलं जातं, लॉ ऑफ रेजिस्टन्स इन सेरीज. सिमिलरली आपण काय करणार आहे, हेच रेजिस्टन्सेस आहेत ते पॅरलल कॉम्बिनेशन याचं चेक करणार आहे. पॅरलमध्ये कनेक्शन केल्यावर काय होईल. सो नेक्स्ट आर्टिकलचं नाव आहे रेजिस्टन्सेस इन पॅरलल कॉम्बिनेशन. कसं असते बघा पॅरलल कॉम्बिनेशन, हा एक रेजिस्टन्स आहे, हा दुसरा रेजिस्टन्स आहे, हा तिसरा रेजिस्टन्स आहे. याची व्हॅल्यू आहे R1, याची व्हॅल्यू आहे R2, याची व्हॅल्यू आहे R3. ओके, हे सगळे रेजिस्टन्सेस कसे केले, एकत्र केले आणि हे सगळे इंडिव्हिज्युअली काय केले, बॅटरीला कनेक्ट केले. ओके, सगळे एकत्र केले आणि अशा प्रकारे आपण काय केले, बॅटरीला कनेक्ट केले हॅव्हिंग व्होल्टेज V आणि यातून पास होणारा करंट काय आहे I आहे. सो आता तुम्ही चेक केलं R1 R2 R3, हा R1 आहे तो डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट आहे, R2 आहे तो पण डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट आहे, R3 आहे तो डायरेक्ट बॅटरीला कनेक्ट आहे. म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं इच रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असणार आहे, ते एक्झॅक्टली V असणार आहे. बट हा जो करंट फ्लो होणार आहे तो डिवाइड होणार आहे, इथं काही थोडा करंट जाईल, इथून करंट थोडा जाईल, इथून करंट जाईल आणि तिन्ही परत करंट काय होतील, एकत्र येतील आणि अगेन इट बिकम I. सो इथून जाणारा करंट त्याला आपण म्हटलं I1, देन दिस इज I2, देन दिस इज I3. ओके, सो आपण असं इक्वेशन लिहू शकतो की टोटल करंट इज इक्वल टू ॲडिशन ऑफ ऑल सब करंट्स. हे सब करंट डिवाइड झालेले करंट आहे त्याचे ॲडिशन असणार आहे. ओके, दॅट इज वन इक्वेशन, याला आपण स्टार इक्वेशन म्हणूया. त्यानंतर ईच पॉईंटला आपण काय करायचे, ओम्स लॉ अप्लाय करायचे फॉर दिस रेजिस्टन्स. ओम्स लॉ काय सांगतो की इथून याचा रेजिस्टन्स R1 आहे, फ्लो होणारा करंट I1 आहे आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे ते किती आहे, V आहे. सो असं लिहिता येईल की आपल्याला V इज इक्वल टू I1 R1. ओके, फॉर सेकंड रेजिस्टन्स V इज इक्वल टू I2 R2. फॉर थर्ड रेजिस्टन्स V इज इक्वल टू I3 R3. आता या ऑल इक्वेशनवरून आपण काय करायचं आहे, I ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर I1 इज इक्वल टू, हे R1 आहे ते या साईडला घेतलं मी, V डिवायडेड बाय R1. हे I2 आहे याच्यावर मला काढायचं, हे R2 या साईडला घेतलं, V डिवायडेड बाय R2. सिमिलरली I3 फाइंड आउट केलं या इक्वेशनवरून, V डिवायडेड बाय R3. आता हे जे सगळे रेजिस्टन्स आहेत त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काहीतरी असं आपण म्हटलं आणि त्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू हे सिरीजमध्ये आहे, पॅरलमध्ये आहे. सो याला मी म्हटलं RP. हा सगळ्याचा इक्विव्हॅलंट एक रेजिस्टन्स आहे आणि तो रेजिस्टन्स मी याच्यासोबत कनेक्ट केला, त्याला काय म्हणतो आपण RP. सो RPतून फ्लो होणारा करंट किती असणार आहे I आणि व्होल्टेज किती असणार आहे V. सो त्यासाठीच इक्वेशन कसं लिहिता येईल मला, V इज इक्वल टू RP इंटू I. आता या केसमध्ये मी I ची व्हॅल्यू फाइंड आउट केली याच्यावरून, तर RP काय होईल, या साईडला जाईल V डिवाइड बाय RP. हे P सिम्बॉल कशासाठी घेतलं आपण, पॅरल कॉम्बिनेशनसाठी. सो हे I1 I2 I3 आणि I ची जी व्हॅल्यू आहे ती आपण स्टार इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, I ची व्हॅल्यू इथून पुट केली, V डिवायडेड बाय RP इज इक्वल टू, देन I1 ची व्हॅल्यू किती आहे
इथून व्ही डिवायडेड बाय R1, देन I2ची व्हॅल्यू किती आहे प्लस व्ही डिवायडेड बाय R2 प्लस I3ची व्हॅल्यू किती आहे व्ही डिवायडेड बाय R3. सो हे तिन्ही इक्वेशन काय केले आपण एकत्र केले, जो कॉमन फॅक्टर आहे तो बाहेर काढला. व्ही डिवायडेड बाय RP इक्वल टू व्ही कॉमन निघेल इथून आणि याच्यामध्ये असं ब्रॅकेटमध्ये राहील 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हा जो व्ही आहे तो कॅन्सल आउट होऊन जाईल. सो मला असं मिळेल इक्वेशन 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. सो दिस इज अ लॉ ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन. आणि हा आपण डिफाईन कसा करू शकतो. या केसमध्ये काय होते बघा, इन्व्हर्स होतं. या केसमध्ये डायरेक्ट पॅरल केसमध्ये डायरेक्ट ॲडिशन होते, पण या केसमध्ये ॲडिशन होते. बट काय करतो आपण त्या रेजिस्टन्सचे इन्व्हर्स काढतो. सो लॉ ऑफ रेजिस्टन्स इन पॅरल कसं स्टेट करता येईल आपल्याला. द लॉ ऑफ रेजिस्टन्स इन पॅरल स्टेट दॅट द रेसिप्रोकल ऑफ रिझल्टंट याला पॅरलचा रिझल्टंट म्हणतो. रेसिप्रोकल ऑफ रिझल्टंट ऑफ नंबर ऑफ रेजिस्टन्सेस, जे नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आहे त्याचा रिझल्टंटचा रेसिप्रोकल 1/RP. Resultant of number of resistances connected in parallel is equal to काय असणार आहे is equal to sum of reciprocal of individual resistances. Okay, this is the law of resistance in parallel circuit. Okay, so this is the first resistance in series and resistance in parallel. So next part याचा आहे heating effect of इलेक्ट्रिक करंट. हा जो मेन स्टडी आहे तो जूल्स नावाच्या सायंटिस्टने केला आहे. सो याच्या अंडर आपण काय बघणार आहे, जूल्स लॉ आपण बघणार आहे. जूल्स लॉ. ओके, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय की इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर जो ऑब्जेक्ट आहे तो हिट होतो. जसं की आपण काय करतो की हिटिंग कॉईलच्या साहाय्याने सकाळी आपण आंघोळीसाठी पाणी गरम करतो. त्याच्यामध्ये काय असतं की अशा प्रकारे एक कॉईल असते, काही कॉईल अशा आहेत. ओके, अशा प्रकारच्या कॉइल्स आहेत. ओके, अशा प्रकारे कॉइल्स असतात. त्याला हुक इथं असते आणि ते आपण काय करतो अटकवून देतो आणि हे पाण्यात सोडून देतो. आणि काय होतं की हे जे पिन आहे आपण सॉकेटमध्ये टाकली, बटन ऑन केले काय होऊन जातं की हे पाणी गरम होऊन जातं. या केसला काय म्हणतो आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे की इलेक्ट्रिक करंट याच्यातून पास होतो, ही कॉईल हिट होते आणि याला म्हणतो आपण हिटिंग इफेक्ट. बट हे एक्झॅक्टली किती होतं आतापर्यंत आपण हे असं करून बघितलं आहे. बट किती करंट पास झाल्यावर हिटिंग किती होतं, त्यावेळेचं व्होल्टेज किती असते, टाईम किती वेळ हिट केल्यानंतर किती हीट जनरेट होते, हेचं एक्झॅक्ट इक्वेशन आपण इथं बघणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेता येईल आपल्याला, इस्त्रीचं एक्झाम्पल घेता येईल. तुम्ही कपडे प्रेस केले असतील इस्त्रीच्या सहाय्यानं, त्या केसमध्ये पण इलेक्ट्रिक इस्त्री असते, त्यामध्ये सेम आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. सो हा जो स्टडी आहे हिटिंग इफेक्टचा तो जूल्स नावाच्या सायंटिस्टने केलेला आहे. ओके, सो ज्यामध्ये जी हीट प्रोड्यूस होते त्याला आपण म्हणणार आहे एच. ओके, सो जूल्सला असं ऑब्झर्वेशन झालं की हीट जी प्रोड्यूस होते आहे, सपोज या कॉईलमध्येच हीट प्रोड्यूस होते, ती कशावरती डिपेंड आहे, ती डिपेंड आहे की ही ज्या सॉकेटमध्ये कनेक्ट केले आहे त्याचं व्होल्टेज किती आहे. सो इट इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज. ओके, अगेन ते कशावरती डिपेंड आहे, दिस हीट प्रोड्यूसेस ऑल्सो डिपेंड ऑन करंट फ्लोईंग थ्रू इट. यामधून किती करंट पास होतो आहे याच्यावरती डिपेंड आहे ती. ओके, दुसरं कशावरती डिपेंड आहे, इट इज डिपेंड ऑन हीट प्रोड्यूसेस डिपेंड ऑन टाईम. म्हणजे किती वेळ ठेवताय तुम्ही, 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं हा हीटर पाण्यामध्ये ठेवताय, त्याच्यावरती किती पाणी तापणार आहे हे डिपेंड आहे. सो हीट प्रोड्यूसेस डिपेंड ऑन व्होल्टेज, करंट अँड टाईम. सो आपण हे जर तिन्ही एकत्र केले तर काय येणार तुम्हाला, हीट प्रोड्यूस इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, करंट अँड टाईम. ओके, हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून टाकला तर काय मला करावं लागेल, इक्वल टू साईन पुट करावं लागेल आणि सम कॉन्स्टंट. हा जो कॉन्स्टंट आहे हा प्रॅक्टिकली ऑब्झर्व झाला 1/J. हा जेला काय म्हणतो आपण जूल्स कॉन्स्टंट. ओके, जूल्स कॉन्स्टंट इंटू व्ही इंटू आय इंटू टी. हे जूल्स कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 4.2 जूल पर कॅलरी. ओके, हे प्रॅक्टिकली फाउंड झालेली गोष्ट आहे, थिंग आहे. प्रॅक्टिकली आपण हे फाइंड आउट करू शकतो. सो दिस इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट किंवा जूल्स लॉ. म्हणजे एवढं व्होल्टेज पास होत असेल, एवढा करंट जात असेल एवढ्या टाईमसाठी तर एवढी अमाऊंट ऑफ हीट तयार होईल.
सो हे इझिली आपण फाइंड करू शकतो. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन मी इथे लिहितो, व्ही इज इक्वल टू व्ही आय टी डिवायडेड बाय जे. हे आपण वेगवेगळ्या व्हेरियस फॉर्ममध्ये लिहू शकतो बाय युझिंग ओहम्स लॉ. आता ह्याच्यामध्ये व्ही आय आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. हा जो ओहम्स लॉ आहे तो आपण इथं टाकला म्हणजे व्हीच्या ऐवजी आय आर व्हॅल्यू पुट केली तर काय येईल बघा, एच इज इक्वल टू व्हीच्या ऐवजी आय आणि आर व्हॅल्यू पुट केली. ओके, अगेन इथं आय आहे, सो काय होईल जाईल आय स्क्वेअर आर टी डिवायडेड बाय जी. ओके, सो दिस इज वन फॉर्म ऑफ जूल्स लॉ. अगेन आता हे जे 3 फॅक्टर आहेत व्ही आय आर, ओके, त्यापैकी इथं व्ही आय आलेलं आहे, आर नाही आहे. इथं आय आर आलेलं आहे, व्ही नाही आहे. आता आपण काय केलं की दोनचं कॉम्बिनेशन केलं. सिमिलरली आपण काय करू शकतो, हे जे इक्वेशन आहे हेच मी रिअरेंज केलं, आय इज इक्वल टू आर याबद्दल घेतला, व्ही डिवायडेड बाय आर येऊन जाईल हे इथं आलं. आणि ही जी आयची व्हॅल्यू होती मी इथं पुट केली. सो एच इज इक्वल टू व्ही ॲज इट इज, आयची व्हॅल्यू काय पुट केली व्ही डिवाइड बाय आर. सो व्ही अगेन येईल म्हणजे व्ही स्क्वेअर येईल, हे टी ॲज इट इज आणि आर खाली येईल. सो आर इंटू हे जे ॲज इट इज. सो अशा 3 फॉर्ममध्ये आपण हा जूल्स लॉ लिहू शकतो. सो दिस इज नोन ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता आपण हे जे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकले जे आर्टिकल्स आहेत त्याच्यावर जे प्रॉब्लेम्स आहेत न्यूमेरिकल प्रॉब्लेम ते निराली बुकमधले अनसॉल्ड प्रॉब्लेम आपण सोडवणार आहे. ओके, प्रत्येक जे आर्टिकल आहे त्याच्यावरचा एक आपण प्रॉब्लेम घेऊया, बाकी तुम्ही जे सिमिलर प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. एकसारखे प्रॉब्लेम आहेत ते आपण घेणार नाही, त्यापैकी एकच घेणार आहे. सो फर्स्ट प्रॉब्लेम बघा, 5 meter long wire has a diameter of 0.4 mm. If the resistance is a 10 ohm, calculate its resistivity and conductivity. So resistivity आणि conductivity काढायला सांगितलेले आहे. काय काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला एक असं रॉड दिलेला आहे ज्याचं लेंथ किती दिलेली आहे, लेंथ आहे 5 मीटर. सो आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तुम्हाला दिलेलं नाही पण ह्याचा डायमीटर दिलेला आहे. किती आहे डायमीटर, ह्याचा डायमीटर दिलेला आहे 0.4 mm. ओके, नेक्स्ट काय दिलेलं आहे, देन रेजिस्टन्स इज गिवन, रेजिस्टन्स इज इक्वल टू 10 ओहम आणि कॅल्क्युलेट रेजिस्टिव्हिटी म्हणजे रो तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि दुसरं काय फाइंड आउट करायचं आहे, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी आपण सिग्मानं दाखवतो. सिग्मा हे 6 सारखं जे फक्त हे जे अप्पर साईड आहे ती थोडीशी फ्लॅट असते, याला आपण कंडक्टिव्हिटी म्हणतो. ओके, हे फाइंड आउट करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण चेक करायचं की सगळे एस आयमध्ये आहेत का. सो फर्स्ट फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला आपला आहे रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया इंटू लेंथ. ओके, सो यापैकी रेजिस्टन्स आहे तो ओहममध्ये आहे, लेंथ आहे ती लेंथ ऑल्सो इन 5 मीटरमध्ये आहे, पण तिथे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेलं नाही, डायमीटर दिलेलं आहे. सो डायमीटर किती आहे, डायमीटर इज गिवन 0.4 mm. सो आपण डायमीटरचं एस आयमध्ये कन्वर्शन करायला लागेल. सो 0.4 इंटू 10⁻³ मीटर, किंवा हे पॉईंट काढून टाकला आपण 4 इंटू 10⁻⁴ मीटर. याच्यावरून रॅडिस कशी लिहिता येईल आपल्याला, रॅडिस इज इक्वल टू हाफ ऑफ दिस. रॅडिस काय येईल तुमची 2 इंटू 10⁻⁴ मीटर. ओके, रॅडिस इज इक्वल टू डायमीटर बाय 2. सो याच्यावरून आपण हे फॉर्म्युला आता कसं लिहिता येईल बघा, रेजिस्टन्स इज इक्वल रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेजिस्टन्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा सर्क्युलर शेप असेल तो कसं लिहिता येईल आपला पाय आर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ सर्कल सारखं डिवायडेड बाय लेंथ. आर तुमच्याकडे आहे, लेंथ ऑल्सो गिवन, रेजिस्टन्स माहीत आहे, पायची व्हॅल्यू 3.14 आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 10, देन पायची व्हॅल्यू 3.14. रेजिस्टन्स 2 इंटू 10⁻⁴ याचा स्क्वेअर केला, डायरेक्टली स्क्वेअर लिहितो मी. 4 इंटू 10⁻⁸ याचा स्क्वेअर मी डायरेक्टली लिहिला, 2चा स्क्वेअर येईल 4, 10⁻⁴ चा स्क्वेअर येईल 10⁻⁸. डिवाइड बाय लेंथची व्हॅल्यू किती आहे 5. ओके, सो 5 मी इथं डिव्हिजन केलं, 10 डिवाइड बाय 5 इथे येईल 2 माझं. देन हे 2 इंटू 4 काय येईल 8, देन 8 इंटू 3.14 इंटू 10⁻⁸ काय ते बघा. आता हे मल्टिप्लिकेशन केलं, 8 चौक 32, 8 एक 8 दिन 11 1 8 ते 24 आणि 1 25. सो 25.12 इंटू 10⁻⁻⁸ किंवा हे डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट असं पण लिहू शकतो आपण. 2.5 हे डेसिमल 1 ने शिफ्ट केला मी. सो इथं काय माझं 10⁻⁷. ओके, हे 2 सिग्निफिकंट फिगरपर्यंत राऊंड अप केले, 2 डिजिट काढून टाकले मी. रेजिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे ओहम मीटर. ओके, लेट अस चेक दिस इन बुक.
2.5 into 10 raised 2.5 into 10 raised to minus 7. सो दिस इज करेक्ट. 2.5 into 10 raised to minus 7 ओहम मीटर. देन आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. देन नेक्स्ट विचारलेलं आहे कंडक्टिव्हिटी. इझी आहे याच्यावरून. कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी. याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. सो 1 अपॉन 2.5 इंटू 10 raised to minus 7 काय येणार आहे बघा. हे 10 raised to minus 7 वरती गेलं काय होणार आहे 10 raised to plus 7 डिवायडेड बाय हे 2.5. सो आपण काय करू शकतो याचं इझिली. हे असं लिहिलं तर चालते का बघा. 10 into 10 raised to 6 डिवायडेड बाय 2.5 किंवा हे असं पण लिहिता येईल आपल्याला. 2.5 ने 10 ला डिवाइड केलं 4 into 10 raised to 6. ओके. किंवा बुकमध्ये असं लिहिलं आहे 0.4 into 10 raised to 7. ओके. हा पॉईंट शिफ्ट 1 ने केला तर. ओके. ह्याचं युनिट काय येणार आहे 1 अपॉन ओहम मीटर किंवा 1 अपॉन ओहम म्हणजेच काय सायमेन पर मीटर. ओके. सो चेक दिस आन्सर इन बुक. 0.4 into 10 raised to 7 सायमेन पर मीटर. ठीक आहे. सो दिस इज करेक्ट. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सेकंड प्रॉब्लेम. बॅटरी ऑफ EMF 6 volt is connected across a resistance of 12 volt. Calculate current flowing through the resistance. Very easy. So एक रेजिस्टन्स दिलेला आहे. सो दिस इज अ रेजिस्टन्स. त्याच्या अक्रॉस काय केलेलं आहे बॅटरी ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. EMF इज नथिंग बट व्होल्टेज. EMF हा इथं वर्ड यूज केलेला आहे. सो EMF या वर्डचा मिनिंग आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, पण तुम्ही ते एनर्जी किंवा व्होल्टेज म्हणून कन्सिडर करायचं. सो इट इज अ 6 volt. सो आणि इथं रेजिस्टन्स दिलेला आहे 12 ओहम आणि करंट विचारलेला आहे. सो V इज इक्वल टू IR हे रिलेशन आपल्याला माहीत आहे. सो याच्यावरून तुम्ही I इज लिहू शकता. I इज इक्वल टू V डिवायडेड बाय R. I इज इक्वल टू V डिवाइड बाय R या साईडला घेतलं. V ची व्हॅल्यू आहे 6, R ची व्हॅल्यू आहे 12. सो 6 डिवायडेड बाय 12 येईल 1/2 म्हणजेच येतं 0.5 एम्पियर. सो दिस इज आवर आन्सर. सो आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट आपण सिरीज अँड पॅरलल जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यावरती आपण सॉल्व करणार आहे. सो इथे एक डायग्राम दिलेला आहे. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ फॉलोइंग सिस्टीम अँड द टोटल करंट पासिंग थ्रू इट. ओके. करंट पासिंग थ्रू इट असं विचारलेलं आहे. अँड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करा. सो आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे की 6 ओम 6 ओम 6 ओम हे जे 3 रेजिस्टन्स आहेत ते कसे आहेत पॅरल कॉम्बिनेशन आहे. आणि हे जे पॅरल कॉम्बिनेशन आहे या पॅरल कॉम्बिनेशनला हा जो 4 ओमचा रेजिस्टन्स आहे हा सिरीजमध्ये आहे. आणि हे होल थिंग्स आहे हे कशा 12 ओम बरोबर पॅरल आहे. सो आपण एक एक सिम्प्लिफाय करायचं आहे. सो दिस 6 ओम 6 ओम 6 ओम हे जे पॅरल कॉम्बिनेशन आहे त्याचा आपल्याला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचं. कसं आपण काढतो. सो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स ऑफ ओके पॅरल कॉम्बिनेशन कसं काढतो आपण. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स 1/RP इज इक्वल टू 1/R1 R2 R3 असेल. पण आता इथं काय आहे 1/6 प्लस 1/6 प्लस 1/6. ओके. सो काय येणार आहे हे बेस ज्याचा डिनोमिनेटर सेम आहे जो 6 राहील आणि वरचेच काय होईल ॲडिशन होईल 3. सो म्हणजेच काय येईल 1/2. सो हे इन 1/RP इज इक्वल टू 1/2 म्हणजेच RP इज इक्वल टू काय येईल RP इज इक्वल टू 2. सो आपल्याला काय मिळालं हे जे कॉम्बिनेशन आहे याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काय आला आपला 2 ओहम. सो आपण आता नवीन डायग्राम लिहूल. नवीन डायग्राम काय होईल की हे जे 3 पॅरल कॉम्बिनेशनचं आहे ते रिमूव्ह होईल आणि त्याच्या जागी 2 ओहमचा रेजिस्टन्स येईल. सो आपल्याला नवीन डायग्राम कशी येते बघा. आता नवीन डायग्राम येणार आहे हे 6 ओहम 6 ओहम 6 ओहमचं पॅरल कॉम्बिनेशनच्या ऐवजी त्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे 2 ओहम. तो आता इथं आला. ओके. त्याच्यासमोर काय आहे त्याच्यासमोर आहे 4 ओहमचा रेजिस्टन्स. त्याच्यासमोर आहे 4 ओहमचा रेजिस्टन्स. त्याच्या पॅरल कॉम्बिनेशनमध्ये काय 12 ओहमचा रेजिस्टन्स आहे. त्याच्या पॅरल कॉम्बिनेशनमध्ये आहे 12 ओहमचा रेजिस्टन्स. सो हे सगळे एकत्रित कशाला कनेक्ट केलं आहे सगळे एकत्रित कनेक्ट केलेलं आहे 12 व्होल्टच्या बॅटरीला. सो दिस इज अ 12 व्होल्ट बॅटरी. ओके. सो आता आपण नेक्स्ट आणि सिम्प्लिफाय करायचं. हे डायग्राम आपण सिम्प्लिफाय केली. हे 2 ओहम आणि दिस 4 ओहम कसे आहेत सिरीजमध्ये. सिरीज आपण रेजिस्टन्स कसं लिहितो R सिरीजचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स लिहितो आपण R1 प्लस R2. R1 किती आहे 2 आहे. सो आपण काय लिहिलं 2 + 4. ओके. हे दोन्हीची ॲडिशन लिहितो आपलं काय येईल 6 ओहम. सो हे जे कॉम्बिनेशन आहे तर हे आपण रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी काय लिहायचं 6 ओहमचा रेजिस्टन्स. हे दोन्ही मी काढून टाकले. दोन्हीच्या ऐवजी आता नवीन रेजिस्टन्स नवीन डायग्राममध्ये असेल 6 ओहम. त्याच्यासोबत पॅरलल कोण आहे हा 12 ओहमचा रेजिस्टन्स आहे. पॅरलल 12 ओहम. आणि हे दोन्ही कंबाईन करून हे दोन्ही एकत्र करून कोणाला जोडलेले आहेत
हे दोन्ही जोडलेले आहेत 12 व्होल्टच्या बॅटरीला. परत हे दोन्ही कंबाईन करून कुठे जोडलेले आहेत, हे दोन्ही कंबाईन करून जोडलेले आहेत 12 व्होल्टच्या बॅटरीला. आता हा 6 ओम आणि हा 12 ओम कसा आहे, हा पॅरल कॉम्बिनेशनमध्ये आहे. सो पॅरल, तर ह्या दोन्हीचा अगेन आपल्याला काय करायचं, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करायचे. अगेन मी लिहितो 1/r पॅरल कॉम्बिनेशन 1/rp इज इक्वल टू 1/6 प्लस 1/12. सो आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, ह्याचा डिनोमिनेटर सेम करायला लागेल. सो मी इथं 2 मल्टिप्लाय करतो, काय येणार आहे वरती आणि खाली 2 मल्टिप्लाय केलं 2/12 प्लस 1/12. ओके, सो इक्वल टू हा आता डिनोमिनेटर सेम झाला. सो 2 प्लस 1 काय येईल 3. 1/rp इज इक्वल टू 3/4 किंवा असं येईल 1/4 येईल. ओके, सो आरपी ची व्हॅल्यू याच्यावरून कशी लिहिता येईल, आरपी इज इक्वल टू 4 ओहम. ओके, 1/rp इज इक्वल टू 1/4. सो आरपी इज इक्वल टू 4. सो आता हे दोन्ही कॉम्बिनेशन मी काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी फायनली इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आहे, 4 ओहम लिहिला. सो दिस इज द 4 ओहम. त्याच्या अक्रॉस बॅटरी किती आहे, त्याच्या अक्रॉसची जी बॅटरी आहे, त्याच्या अक्रॉसची बॅटरी आहे 12 व्होल्ट. त्यांनी काय विचारले आपल्याला, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, या सगळ्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असं विचारलेलं आहे. या सगळ्याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपला आलेला आहे 4 ओहम आलेला आहे. ओके, सगळं काढून टाकलं आपण, फायनली एकच रेजिस्टन्स ठेवला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, तो आपला किती आलेला आहे 4 ओहम. सो आपला आन्सर किती आहे 4 ओहम. ओके, दिस इज आपला आन्सर. नेक्स्ट त्यांनी विचारलं की या सर्किटमधून जाणारा करंट पण विचारलेला आहे. ओके, सो दिस इज 4 ओहम 12 ओहम. सो व्ही इज इक्वल टू IR. सो 12 व्होल्ट बॅटरी जोडल्यामुळे काय होणार आहे, यातून करंट जाणार आहे I आणि ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आहे 12 व्होल्ट. सो व्होल्टेज किती आहे 12, करंट आपल्याला माहिती नाही आहे, रेजिस्टन्स किती आहे 4 आहे. सो आयची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, हा 4 आहे तो या साईडला येईल डिव्हिजनमध्ये. सो I इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 4. सो काय येईल 3. सो I इक्वल टू 3 एम्पियर. लेट्स चेक द आन्सर. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स 4 ओहम आणि करंट पासिंग थ्रू 3 एम्पियर. लेट्स चेक. सो आपला आन्सर करेक्ट आहे. सो इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आहे 4 ओहम आणि करंट पासिंग थ्रू किती आहे 3 एम्पियर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, when two resistance are connected in series their equivalent resistance is 100 ohm. सिरीज मध्ये कनेक्ट केला तर त्याचा रेजिस्टन्स किती 100, म्हणजे दोन रेजिस्टन्स आहे R1 प्लस R2 सिरीज मध्ये कनेक्ट केलं म्हणजे ॲडिशन करतो आपण, तर ते किती आहे 100 ओहम म्हटलंय त्यांनी. But if when they are connected in parallel the effective resistance become 24 ohm. So 1/R1 plus 1/R2 is equal to 1/24. Okay, हे given आहे. The effective resistance become 24 volt. Calculate the two resistances, म्हणजे R1 आणि R2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करता येईल, सो आपण याला इक्वेशन 1 नाव देऊया, याला इक्वेशन 2 नाव देऊया. सो आपल्याला काय करायचं आहे की R1 आणि R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो हे जे दोन इक्वेशन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतील. सो हे इक्वेशन काय करूया आपण, इक्वेशन 2 सॉल्व्ह करूया. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, हे सिम्प्लिफाय कसं होते बघा, R1 प्लस R2 डिवाइड बाय R1 R2. ओके, हे क्रॉस मल्टिप्लाय होईल, त्यांची ॲडिशन होईल आणि डिनॉमिनेटरची परत मल्टिप्लिकेशन होते, हे तुम्ही स्कूलमध्ये शिकला आहे. हे इज इक्वल टू 1/24. सो हे R1 आणि R2 हे इक्वेशन 1 वरून व्हॅल्यू घेतली की ते आहे 100 आहे. सो मी इथे लिहिलं 100 डिवायडेड बाय R1 मल्टिप्लाय बाय R2 इज इक्वल टू 1/24. सो मी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, R1 R2 या बाजूला घेतलं आणि हे 24 या बाजूला घेतलं, तर काय येणार माझं R1 इंटू R2 इज इक्वल टू 24 मल्टिप्लाय बाय 100 2400 असेल. सो याच्यावरून आपण एक आयदर R1 किंवा R2 फाइंड आउट करूया. आपण याची R2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, R2 इज इक्वल टू 2400 डिवायडेड बाय R1. ही जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 3 ती काय करूया आपण, हे इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 वरून आपण कसं लिहिता येईल, R1 ॲज इट इज येईल. R2 ची व्हॅल्यू आता आपण इथं फाइंड आउट केलेली आहे, किती आहे R2 ची व्हॅल्यू 2400 डिवायडेड बाय R1 इज इक्वल टू 100. ओके, हे इक्वेशन सिम्प्लिफाय केलं. आता आपण हे R1 काय करूया, होल इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. सो हे डिनॉमिनेटरचा R1 निघून जाईल. सो काय येणार आहे R1 मल्टिप्लाय बाय R1 R1 स्क्वेअर प्लस R1 इथं मल्टिप्लाय केलं, हे कॅन्सल होऊन जाईल. सो इथं डायरेक्टली 2400 इज इक्वल टू 100 मल्टिप्लाय बाय R1 100 R1. हे R1 आहे ते या साईडला घेतलं 100 R1. सो R1 स्क्वेअर मायनस 100 R1 प्लस 2400 इक्वल टू 0. हे इकडे घेतल्यापासून 0 राहिलं, तर हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आणि आपल्याला आता असे दोन नंबर शोधायचे की ज्याची ॲडिशन 100 आहे आणि मल्टिप्लिकेशन किती आहे 2400 असे आहे. सो ते कोणते नंबर आहेत, -60 -40. सो -60 -40ची ॲडिशन -100 येणार, यांची मल्टिप्लिकेशन केली तर 2400 येणार. ओके, सो हे कसं लिहिता येईल आपल्याला R1 स्क्वेअर -60 R1 -40 R1 प्लस 2400 इक्वल टू 0.
सो यातून R1 मी कॉमन काढला, R1 इंटू ब्रॅकेट R1 मायनस 60, यातून -40 कॉमन काढलं, इथे येणार माझा R1 मायनस 60 इज इक्वल टू 0. सो हे दोन ब्रॅकेट कंबाईन केले, R1 मायनस 60 कॉमन काढला, उरलं काय R1 मायनस 40, R1 मायनस 40 इक्वल टू 0. आणि हे कसं लिहिता येईल आपल्याला, R1 इक्वल टू 60 और इकडं R1 इज इक्वल टू 40. म्हणजे R1 एकतर 60 ओहम असेल किंवा 40 ओहम असेल. आता यावरून आपण R2 इझिली फाइंड आउट करू शकतो. R2 काय असणार, R1 60 टाकला तर R2 40 येईल, किंवा R1 60 टाकला तर हा 40 येईल, किंवा हा 40 टाकला तर हा 60 येईल. म्हणजे R1 R2ची व्हॅल्यू किती असणार आहे, 60 ओहम आणि 40 ओहम. ओके, लेट अस चेक द आन्सर. So our answer is correct, 60 ohm and 40 ohm. Okay, so next problem बघा, calculate the amount of heat generated when current of 2 ampere flow for 5 minutes through the resistance of 2.5 ohm. ओके, आपल्याकडे हीटचा फॉर्म्युला जो आहे H इज इक्वल टू किती आहे, I² RT डिवायडेड बाय J. ओके, सो एव्हरीथिंग इज गिवन, करंट दिलेला आहे, देन टाइम दिलेला आहे, देन रेजिस्टन्स दिलेला आहे, जेची पण व्हॅल्यू दिलेली आहे. सो इक्वेशनमध्ये आपण डायरेक्टली प्रूव्ह करूया. करंटची व्हॅल्यू किती आहे, 2 एम्पियर, सो इथे येईल आपला 2चा स्क्वेअर. देन काय म्हटलेलं आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू 2.5. ओके, नाही सॉरी 5.2, सो मल्टिप्लाय बाय 5.2 मल्टिप्लाय बाय टाइम व्हॅल्यू दिलेली आहे 5 मिनिट. हे काय SI युनिट नाही आहे, त्याचं आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्शन करायला लागेल. 5 इंटू 60 हे झालं सेकंडमध्ये कन्वर्शन. सो नेक्स्ट जेची व्हॅल्यू दिलेली आहे 4200 जूल पर किलो कॅलरी दिले. हे जूल पर कॅलरीला आले असेल तर 1000 ने डिवाइड करायचं म्हणजे 4.2 येतं. पण आता आपण जूल पर कॅलरी दिले तर ठीक आहे, जूल पर कॅलरी, आणि किलो कॅलरी दिलं नसतं तरी कसं आलं असतं 4.2 जूल पर कॅलरी. ओके, सो आता आपण हे सिम्प्लिफाय करूया. यातला एक 0 आहे तो याच्या 0ला निघून जाईल. देन नेक्स्ट हे 2चा स्क्वेअर काय येणार आहे 4 मल्टिप्लाय बाय 5.2 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 420. ओके, त्याने 4 आणि 5चं मल्टिप्लाय केलं 20 मल्टिप्लाय बाय 5.2 डिवाइड बाय 420. ओके, त्यापैकी एक 0 अगेन हे कॅन्सल आउट होऊन जाईल. अगेन सिम्प्लिफाय केले आपण. काय येणार आहे बघा, 2 डिवायडेड बाय 21 म्हणजेच काय येईल आपलं 5.2 डिवायडेड बाय 21. आपलं काय मिस्टेक झाली तर हे जे 6 आहे ते आपण घेतलेलं नाही. सो हिअर इज 6, हिअर इज 6, इथं पण 6 येऊन जाणार आहे. ओके, सो आता आपलं आन्सर काय येणार आहे, हे जर आपण कॅल्क्युलेटरवरती सॉल्व केलं तर आपलं आन्सर येणार आहे 1.49 किलो कॅलरी. ओके, सो दिस इज आवर आन्सर, दॅट इज हीट प्रोड्युस्ड, amount of heat generated. Okay, so this is end. Thank you.